चे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आपल्यासोबत आहेत। सर नमस्कार, एनडीटीव्ही मराठीवर आपलं स्वागत आहे। नाशिक जिल्ह्यातील 2 ठिकाणी सध्या भूकंपाची नोंद झालेली आहे आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती आपण काय आवाहन कराल एनडीटीव्हीच्या मार्फत? कल रात्री 12:05 एक भूकंपाचे झटके जाणवले। ते अराउंड 3.5 रिक्टर स्केलचे होते आणि आज सकाळी 5:32 ते दुसरे भूकंपाचे झटके जाणवले। ते 3.4 रिक्टर स्केलचे होते। तो ये दोनों सेम रेंजचे भूकंप आहे, सेम लोकेशन मध्ये आहे, सेम फॉल्ट मध्ये आहे आणि या गोष्टीबद्दल आपल्याला माहित आहे की मागच्या 1 महिन्यामध्ये जवळपास 50 भूकंपाचे झटके सगळे 4 रिक्टर स्केलचे खाली आणि एकच ठिकाणी म्हणजे एकच फॉल्ट मध्ये 3 ते 5 किलोमीटर डेप्थ मध्ये लो इंटेन्सिटी भूकंप नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला जाणवलेले आहे। 4 तालुक्यामध्ये त्याचा मेजर आपल्याला म्हणजे लोकांना त्याचा आभास होत आहे। सर्वांना यही सतर्क राहण्याची सूचना आहे, म्हणजे कुठले कारण नाही घाबरण्याची। नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 1869 पासून भूकंपाचे झटकेची माहिती आपल्याकडे आहे। घाबरण्याचे काही कारण नाही, फक्त सतर्क राहा। यदि भूकंपाच्या झटकेनंतर आपण आपले जो काही बिल्डिंग मध्ये आपण असेल त्याचे निरीक्षण करा। त्याच्यामध्ये काही क्रॅक झाला असेल या काही धोकाची परिस्थिती निर्माण झाली असेल तर ताबडतोब स्थानिक प्रशासनाशी सांगा। ते स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतील आणि त्याची ऑक्युपन्सी सर्टिफिकेट कंटिन्यू करायचे की नाही त्याचे निर्णय घेतील। आणि दुसरा विषय आहे की यदि कुठलेही घाटावर आपला घर असेल या घाटाच्या परिसरात आपण असेल आणि त्या ठिकाणी सब सरफेस फ्लो जो आपण म्हणतो की पाणी जमिनीची खाली वाहत असेल तर लँडस्लाइड होण्याची शक्यता असतो। तो लँडस्लाइड भूकंपामुळे म्हणजे मायनर लँडस्लाइड होतो आणि त्यासाठी आपण सतर्क राहा। या दोनच गोष्टीची सतर्कता प्रत्येकाने बाळगण्याची गरज आहे। अदरवाइज कुठल्याही प्रकारची अडचण नाही, कुठल्याही प्रकारची चिंताचा विषय नाही आणि सर्वांनी याची फक्त सतर्कता अगर बाळगली तर कुठले अपघात होणार। जसं आपणही सांगितलं गेल्या 34 दिवसांमध्ये वारंवार असे धक्के जाणवलेले आहेत आणि याची कारण शोधण्यासाठी मग आता प्रशासन पातळीवरती नेमके काय प्रयत्न केले जात आहेत? आपल्याला माहित असेल की मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेसनी जे जो फॉल्ट आहे त्याचे विभिन्न ठिकाणी सिस्मोग्राफ ची इन्स्टॉलेशन केलेली आहे आणि त्यासोबत भारत सरकारने म्हणजे एक ओव्हरऑल अर्थक्वेक ऑब्झर्वेटरी मालेगाव मध्ये त्यांचं बांधकाम पूर्ण करून त्या ठिकाणी त्यांनी एक मोठी ऑब्झर्वेटरी त्या ठिकाणी लावलेली आहे। याचं कारण विभिन्न असू शकते, परंतु अजून काय कन्फर्म नाही, तो चुकीची माहिती देणं योग्य ठरणार नाही। भरपूर थ्योरीज याच्या संदर्भात आहे, परंतु बेसिकली विषय आहे की एक इंट्रा प्लेट फॉल्ट नाशिक जिल्ह्याचे पेठ, सुरगाणा आणि कळवण याच्या बॉर्डरवर एक इंट्रा प्लेट फॉल्ट आहे। त्या फॉल्ट वेळोवेळी ऍक्टिव्हेट होतात आणि हे एक लो डेप्थचा फॉल्ट आहे। याच्यामध्ये 3 ते 5 किलोमीटरच्या डेप्थ मधलं हे फॉल्ट आहे आणि त्या फॉल्ट मध्ये लो इंटेन्सिटी भूकंप म्हणजे 4 रिक्टर स्केल पेक्षा कमी इंटेन्सिटीचा असलेला भूकंप वेळोवेळी आपल्याला जाणवतो, परंतु याच्यामुळे आजपर्यंत कुठल्याही प्रकारची म्हणजे जानमालचं नुकसान झाले नाही। मायनर क्रॅक्स वगैरे बिल्डिंग मध्ये झालेली आहे आणि त्याच्यासाठी योग्य खबरदारी यदि प्रत्येकाने बाळगली आणि आपण पण प्रशासन म्हणून जो धोकादायक इमारत असेल, ब्रिजेस असेल, बंधारे असेल त्याच्यावर आपण पूर्ण लक्ष आपण ठेवलेले आहे। हो, आयुष जी या सगळ्या संदर्भात आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली, माहिती दिली त्यासाठी धन्यवाद।